हां तिला सेलो टेपला हवा हवा खूप आहे ना. ही मजा. आणि भजी पण आमच्याच ड्रेसला मॅचिंग आहे बघा. येल्लो येल्लो. मी आता आली आहे मम्मी पप्पांकडे. आज आहे माझ्या आत्याच्या मुलाचं पण लग्न आहे 3 मेला. तर त्याचं पण आज त्यांना जेवायला सांगितलं. त्याच्यामुळे श्वेता तयारी करते डेकोरेशनची. दाखवते मी तुम्हाला. हां तिला सेलो टेपला. माझे मामा मामा हां नमस्कार. काय केव्हा आली. ही आहे माझी आत्या. तुम्ही हिला बघितलेलं येईल काय लोणचं ना आत्या. लोणचं केलं होतं त्या रेसिपीमध्ये. सुगरण आहे सुगरण. सुगरण आहे की तू मग आहेस ती. गणू किती वाजता येतोय. त्याला तर झाला असं तर बोलवते ना कारण त्याला 2 वाजता ड्युटीला जायचं. त्याला आता तास काय येत नाही ये म्हटलं. नाशिकला आहे का आता. काल तर आला तो. तसं नाही ग मुंबईला होता ना आता. तिकडे गेलेला होता ना आता आला तो. त्याने वार दिला म्हणून मग प्रयाग कशाला गेलेला होता माहिती तो. प्रयाग कशाला काय. तिकडे होती ड्युटी त्याची. आता बी गुढीपाडव्याच्या दिवशी चालला तो बंगलोर का कुठे चालला 5-6 दिवस नाही. मग त्याला म्हणलं अरे मामाकडचा 1 दिवस करून घे. त्याने शनिवार चालला म्हणून मी मम्मीला सांगितलं. नाही तर मग नव्हतं. ते इथे नवरदेवाचं ऑप्शन चालू आहे. हे कधी लागलं 3 मेला. तर सर्वांनी या आमच्या गडूच्या लग्नाला 3 मेला चाळीसगावला. आर के लॉन्स का रे. हां आर के लॉन्स. ही आहे नवरदेवाची मामी. आधी तिने ओवाळलं ती होती नवरदेवाची बहिणी. मीच सांगते मी आहे नवरदेवाची बहीण. आपलं इंट्रोड्यूस आपणच करू घेऊ. ए बाई आता त्यांना उभं कर माझं ऐक तू मस्त छान वाटत. तुझी इच्छा आहे ना तू थांब 2 मिनिटं. आमचं जाऊ दे त्यांना उभं करूनच येऊ की नाही रे. जे साखर खा गोड खा छान तब्येत हो मस्त असे का गुडगुडीत बनव असं छान. हां काय ग मम्मी. हवा हवा खूप आहे ना. ही माझी आत्या हे माझे मामा आणि हा माझा आत्ते भाऊ गणू. म्हणून तिला वाटतं बाई थांब तुझी इच्छा आहे ना त्यांना बाहेरच पाठवते. बॉईसाठी गाणं पण नाही ना असं मला म्हणायला. कला गाणं तरी आहे नवराई माझी लाडाची. डबल तो वजनच वाढवता. चला या टाक अशी फुलं टाक मम्मी. टाक टाक. मामा एक साईडला उभे राहून फुलं टाकतायत. आज जोडपे म्हणजे अष्टवर म्हणतात आमच्याकडे. ते 5 जोडपे बसले जातील जेवायला. देव आणले जातील वाजत गाजत त्या दिवशी. आणि मग ते मागे खाटेवर केलं होतं कोमलचं ते काय होतं. ते मग लग्नाच्या दिवशी देव वरणायला आहे ना ते कार्यालयात होईल.
ते करायलाच होतं का? करायला येत नाही ते सूप 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 ते रात्री नाही आपली हळद बिळद झाल्यानंतर हळदीच्या आधीचा कार्यक्रम होता बघ तो. देव वर्णवले होते. मग ते देव वर्णवले जातील आणि तेव्हा ते मंडपात बी नाचवले जातील. हा 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 देव घेऊन मग नाचतील मग. आणि त्याच्या स्पेशल मम्मी ॲक्च्युली आमची मम्मी भजी खूप छान काढते. आता जेवणाचे प्लेट्स तयार आहे आणि हे घरी गुलाबजाम तयार केले श्वेताने. हां गुलाबजाम स्पेशल. काय हवं तुला? गुलाबजाम. त्याच्याशी एवढा संबंध आहे. पण बरेच लोक नाहीये गणूच्या तारखेला कोणा गणू जेवायला बस. 1100 कुठेतरी या 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 प्रशांतजी या. चला मामा येत आहे पप्पा येत आहे. आता अगं मला ती यादी करायची त्याच्यासाठी मी लवकर येणार होती ना. पत्रिका छापल्या गेल्या? पत्रक टाकले आणि छापायला. छापायला टाकलाय. म्हणजे भेटतील आता एवढा 2 दिवसात. याची ते कोमलची मुलगी मस्त आहे रे. अरे बघितलं मी त्या दिवशी तिचा व्हिडिओ. हो ना शांत आहे ना एकदम अशी. स्वर्णस्तुती मला जी आहे ना पूर्ण ऐकते ते त्याला झोपते रोज. कसली? महादेवाची स्वर्णस्तुती मला. हो का? बापरे. त्या दिवशी मी तो व्हिडिओ बघितला, तू पण टाकला होता आणि कोमलने पण टाकला होता ना. ती गाणं म्हणत होती, ते गाण्याला ती डायरेक्ट नाही 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 मस्त आहे ते गोंडू मोंडू. घ्या नवरदेव गुलाबजाम खा. मामांचे फेवरेट टोमॅटो. काय मीठ टाकलं का तू? मीठ काय रे? हा बर मला ना जेवणच बरं होतं का? हे नवरदेवचे मामा म्हणजे माझे पप्पा. हा दे. हा तेच एकच आहे माझ्याकडे नंबर. हॅलो काय बोलते काय बोलते काय फोन येतो का रे पप्पा? ती त्याला फोन करे का तुम्हाला फोन करणार आहे? घे ना गणू. अरे जेवण आता 4 ना काय 4 एप्रिल गुढी एका दिवशी. नाही गुड्डी 3 तारखेला, हा 4 तारखेला, मी 10 तारखेला. काय भजी स्पेशल कशा तुम्हाला मॅचिंग झाला सेम कलर आहे ना. दिसत नाही का? आणि भजी पण आमच्या ड्रेसला मॅचिंग आहे बघा. येल्लो 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 नाही ना थोडंसं ब्राऊन. मस्त आहे भजी. सुद्धा मला शेडचा नंबर दे ना. काय लिपस्टिक शेड कंपनी किरकोळ आहे का अजून? हे घरचे गो आपले बाहेरचे जास्त गोड असतात, ते खाल्ले नाही जात. जाते करून मी रांगोळी कशी काढली ते सांगितलंच नाही. एवढं मी केलं तर असं सांग माझ्या ताईने खूप सुंदर तयारी केली. बरं माझी आत्या खरंच हुशार आहे. नाही आत्याच हुशार आहे बोलण्यामध्ये. आपल्याकडे पोपट पंची म्हणजे ती सरला आत्याच आहे. म्हणजे तिला कुठेही बोलायला लावा ती रेडी असते बोलायला एकदम. माझ्या बाचीचं बी कौतुक कर. माझ्या बहिणीने खूप सुंदर तयारी केली. तुला लाजत नाही. आज तू असल्यामुळे लाजतोय तुम्हाला ऍक्च्युली. तुझ्या घरी स्पेशल करून टाकते. मग तेव्हा त्याला मी आज एकदम स्पेशल बोलायला लावेल माझ्याबद्दलच्या भावना. आता श्वेता वहिनीकडे गेले. श्वेता वहिनीच्या भावना बोलून टाकते. जेवण मी बनवलं आणि बहिणीचं कौतुक कशाबद्दल? हो की नाही रे? असं काय नाही. तिचं कौतुक कर आज. श्वेताकडे लावू का थोडा आता? नको दिवा बिजल ना. गरम होते खूप. नाही एवढं नाही होते जेवढं तुम्ही बोलता. भाजी आणू का? मामा या बहिणी सर असं जेवायला एकदम काय बोलतात ना. घ्या ना. ती मंगल आत्या पण तशीच, रजा आत्या पण तशीच. आता तर काहीच जेवत नाही.
म्हणजे पैसे ते भरावे लागतात का ते? 7 अंडे असतात. बोल नंबर लावा लागतो बोल पटकन चुकीचं असलं तर तांदळाने. हे आले दलालांची जावई आले मला वाटलं का डोळे आले का? जावई भजी घ्या तो कार्यक्रमात कार्यक्रमात काय पिंपळ्यात जाशाल काय वावरण ते पाच बाई नंतर येईल मी नाही ना थांबणार आता साखरपुडा आधी असेल ना किती वाजता साखरपुडा किती वाजता आहे म्हणजे आधी 4ला साखरपुडा लगे 5 लाख हळद मग त्याच्या आधी काहीच कार्यक्रम नाहीये आता मला पण मग तसंच वाटतं का हे पा पुरापराच लोक सांगत आणले हा प्रत्येक जण असंच म्हणतो ना लग्न करू नको पण प्रत्येक जण लग्न करतो बर का त्यांनी करून घ्यायचं ना आपल्याला म्हणायचं तू घे संन्यास हे जे कुत्रे आहेत ना हे सगळा माझा संडे खराब करून टाकतात. बाहेर निघून बाहेर येत नाही का त्याच्या? हा सर्व गँगच्या गँग आहे हा, ते दिवं. आता चालू करा हा, चालू कर. हे बघ गणू भाचा आहे गणू पाया पडू दे काशीला जाऊन आलो ना 8-10 दिवस. हा, मग काशीला? काय गणूचे ना काय कुठे कुठे काय करू तू सांग रे जरा काय काय करतो मला माहित नाही त्याच्या मी सांगून सगळ्या project तू जरा मोठ्याने बोला तर ते समोरच्याला ऐकायला येईल माझ्या पुरतं मला ऐकायला येतं फक्त ते थोडा मोठ्याने सांग की तू कुठे असतो काय असतो तू शिवा बरं का पण. आपलं काय करायचं चला नाशिकला कुठं मामा. मग? नाशिकला आपलं नगरपालिकेत पण आहे आणि आरटी ऑफिसच्या बाजूला ना कन्स्ट्रक्ट होतंय नवीन डिपार्टमेंट तिकडे ऑफिस आता जेवण केलं तुला किती झोप आहे? बजेट शीट माझ्या कम्प्लीट करायचं नाही आहे हेल्मेट आहे. हेल्मेट असल्यावर बरं आहे ऊन लागत नाही मी त्याच्यामुळे helmet घातलं, संपलं विषय, काहीच नाही. चला मामा येतो मग ये मग. मामी येतो मामीला बोलून दे ना मामी येतो ये रे गणू ए आमंत्रण देऊन दे आताच चला मामा त्या जुजूंना सांगून दे. जिजू लग्नाला या बरं का मी 2 तारखेला संध्याकाळी येणार आहे. नक्की. चल, येतो. चल रे. लग्नाला या. हो. चल हो या या अरे, कोण आहे मला मी निघते कारण मला ना त्याचा चल मी आत्ता चालली आहे घरी कारण प्रिन्स वाट बघतोय प्रिन्सची एक्झाम आहे त्याच्यामुळे प्रिन्स घरी अभ्यास करतोय आता घरी जाऊन जेवण करणार आणि मग अभ्यास घेणार सध्या आता माझं रुटीन असंच राहणार आहे थोडेसे माझे ब्लॉग पण कमी येतील तर सध्या माझे ब्लॉग पण जरा कमीच येतील कारण प्रिन्सची एक्झाम आहे आता आणि त्याच्या हाफ डे असल्यामुळे त्याचा स्टडी घेणं त्यामुळे मला सध्या जमणार नाही जेवढं जमेल तेवढं टाकण्याचा मी प्रयत्न करेल बघा आता मी आजचा जो मी केळवणाचा ब्लॉग बनवला आहे तो तुम्हाला कसा वाटतो आणि मी माझा ब्लॉग इथेच एंड करते तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा